हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता तयारी आमची लग्नाला जायची बारात घेऊन. तर आज आहे म्हणजेचा नेक्स्ट डे मॉर्निंग. तर आमच्या सगळ्या गाड्या पॅक होत आहेत, पाहुणे बसत आहेत आणि आता आम्ही निघतो आहे लग्नाला. तर नवरदेवाच्या गाडीची पूजा झाली आहे आणि नवरदेव गाडीत जाऊन बसले. काय फिलिंग्स आहेत तुम्हाला आज सांगा. अत्यंत व्यथित परिस्थितीमध्ये कसं वाटतंय तुम्हाला लग्नात तुम्ही तर आहे की मला वाईफला माझ्या तुमचा अनुभव कसा आहे लग्नाला चाललेत तुम्ही? करायला लागेल मला आता येईल आहे आणि गरम गरम भूमिका आहे त्याच्याबद्दल आणि तुम्हाला कसं फिलिंग आहे? बाबी येते तर खूप खूप छान. पहिले 5 मिनिट शूटिंग पहिले. आता पुढे बसल्या आहेत नवरदेवाच्या मावशी आणि मामा म्हणजे माझे वडील गप्पा मारतायत आणि आहेत माझ्या सासूबाई, त्या बसल्या आहेत पुढे गाडीत. आणि मी पोरांना बोलत होती की पोरांशी गप्पा करत होती. मग पोरांनी घेतला ग्लास खाली, मग त्यांना हॅलो केलं आणि आम्ही पोचलो थोड्या वेळात लग्नाच्या घरी. तर हे फेटा बांधून घेत आहेत म्हणजेच नवरदेवचे भाऊ. तर फेटा बांधायचा प्रोग्राम झाला, आम्ही उतरलो, नाश्ता वगैरे झाला, सगळं झालं आणि त्यानंतर नवरदेवाचा ड्रेस वगैरे लग्न लागलं आणि त्यानंतर आलो आम्ही फोटोशूटला. तर आम्ही फॅमिली फोटोशूट घेतले, पोरांचे घेतले आणि मग परत नवरदेव नवरीला भेटलो आणि मग झालं 7 फेरे वगैरे झाले, नवरी घरी आले. त्या झोप लाग रही नेक्स्ट डे पोचलो आहे आम्ही धुळ्याला. बहिणीच्या दिराचं लग्न होतं, ते पण वैदिक पद्धतीचं लग्नात मंत्र उच्चार आणि खूप मोठं लग्न असतं, खूप विधी असतात. अशा पद्धतीने हे वैदिक पद्धतीचं लग्न असतं. मी फर्स्ट टाईम अटेंड केलं आणि मला खूप छान वाटलं. आणि संध्याकाळी होतं रिसेप्शन आणि वरमाला. तर संध्याकाळचा इव्हेंट पण आम्ही अटेंड केला, तो पण बघा. ठेवा. आता एक पाऊल तुम्हाला सांगितलंय, त्यावेळेस तुम्ही उजव्या पायाच्या अंगठ्याने सुपारी पुढे सरकवायची आणि पुढे चालायचे. ठीक आहे. मिष्टान्न व्यंजनादीनि काले संपादयेत तव
आज्ञा संपादिनी तुभ्यं कन्या शैक्य पदे ब्रवीत. म्हणजे पहिल्या वचनामध्ये मिष्टान्न व्यंजनादिनी, म्हणजे जसं आज या लग्न समारंभामध्ये जे काही पंचपक्वान बनलेले गोडधोड ज्यांना आपण म्हणतो, मग तसं रोज नवरी तुम्हाला नवरदेवाला बनवून खाऊ घालायचंय. आदू आज आम्ही आलो आहे स्वामीनारायण मंदिरात धुळ्याच्या. तर आज माझ्या बहिणीच्या दिराचं लग्न आहे, त्यानिमित्त आलो आहे. अशा पद्धतीने इव्हेंट आहे हा. स्वामीनारायण मंदिरातच इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. यस, आम्ही आलोय बहिणीच्या दिराच्या लग्नाला. तर तुम्हाला दाखवते मी एंट्री किती छान आहे.
जेवलो आणि आम्ही आलो सगळे फॅमिली मेंबर्स फोटोशूटला आणि फोटोशूट केला आणि मग नंतर आम्ही सगळ्यांना भेटलो आणि त्यानंतर आम्ही निघालो शिरपूरला जायला निघालो. तर जवळजवळ आम्हाला घरी पोहोचेपर्यंत 1 वाजला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 5:30ला उठून आम्ही पुण्याला यायला रेडी झालो. 6पर्यंत आम्ही पावणे सातपर्यंत रेडी झालो आणि मग आम्ही निघालो. अशा पद्धतीने आमचं सगळ्या 2-3 वेडिंग अटेंड केल्या आणि छान एन्जॉय केला. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.